नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये। तर तुम्हाला पण गोड खायची क्रेविंग होती का? त्यासाठी मस्त अशी बालुशाही घरी ट्राय करायची। एकदम मस्त आणि अशी अप्रतिम होते बरं का। तर अशी मस्त बालुशाही बनवण्यासाठी ना इथे मी काय केलेलं आहे, तर 1 वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे। मैदा वजनाने हा हातपाव एवढा आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं, अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आणि इथे मी तूप गरम करून टाकलेलं आहे। तर इथे मी साधं तूप वापरलेलं आहे। तुमच्याकडे असेल तर अवश्य तुम्ही ना साजूक तूपच वापरायचं आहे, कारण आपले गोड पदार्थ साजूक तुपातच छान लागतात। कारण साजूक तुपाने त्यांची चव अजूनच वाढते। माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हतं घरामध्ये, त्यामुळे मी साधं तूप टाकलेलं आहे। त्यानंतर तूप गरम होतं, त्यामुळे मी असं चमच्याच्या सहाय्याने पहिले त्याला मिक्स करून घेतलं। नंतर हाताने त्याला छान असं क्रम्बल करून घ्यायचं आहे। एकदम त्याला असं क्रम्बली टेक्स्चर येईल असं त्याला छान क्रम्बल करून घ्यायचे। नंतर त्यामध्ये पाणी टाकून मस्त असा मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे। खूप जास्त असा सॉफ्ट मळायचा नाही आहे, कारण आपण जेव्हा बालुशाही तळेल तेव्हा छान अशी ती मस्त अशी व्यवस्थित फुगली गेली पाहिजे आणि जेव्हा पाकात टाकतो तो पाक पण त्याच्यामध्ये छान असा मुरला गेला पाहिजे। तर बघा, अशा प्रकारे मी मैदा मळून घेतलेला आहे। त्यानंतर एखाद्या पंचाने किंवा रुमाल असेल तर त्याने असं हे पीठ आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे त्याचं पाक बनवून घेऊया। तर इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1च वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर गॅस पेटवसा, गॅस थोडासा कमी केला आहे, कारण माझी जी वाटी आहे ती थोडीशी पातळ आहे। त्यामुळे नंतर त्यामध्ये विलायची ठेसून टाकलेली आहे मी। साखर विरघळली की त्याच्यामध्ये एकदम थोडासा असा फूड कलर ॲड करून घ्यायचा आहे। नंतर छान अशी चिपचिपीच आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर इकडे आपलं पीठ पण रेस्ट झालेलं आहे। त्याचा एक गोळा तोडून असं गोल करून त्याला मध्ये खड्डं पाडून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्वला आपण बालुशाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा, सर्व बालुशाही मी इथे रेडी करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर तेल गरम झालं की तेलामध्ये एक एक करून बालुशाही सोडून घ्यायची आणि छान अशा त्यांना मस्त कलर येईपर्यंत त्यांना तळून घ्यायच्या आहेत। तर झाऱ्याच्या साहाय्याने असं त्याच्यावरती तेल टाकून मस्त असं सर्व तळून घ्यायचे आहेत। नंतर त्याला पलटी करून घ्यायची आहे एक एक करून। आणि बघा किती सुरेख रंग आलेला आहे आपल्या बालुशाहीला। छान अशी झटपट होणारी आपली बालुशाही रेडी झालेली आहे। काढताना तेलामधून छान असं त्याचं सर्व तेल नितकाळून काढायचं आहे आणि झटपट होणारी आपली बालुशाहीची रेसिपी रेडी झालेली आहे। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।